से। और यही बात हमने छेड़ा था कि मैदान देखे कहीं कहीं थोड़ी सी हल्की सी छोटी है, कहीं बड़ा है। मॉरिस सर पहला गेंद को सामना किया था, अपील तेज था, लेकिन सुनील टांडेल सर देखिए साफ सुथरा बता रहे हैं भाई कि इतनी बाहर गेंद है, आपको इस चीज की हमसे मांगे कर रहे हैं भाई यहाँ से। और जो डाउटफुल भी रहता है ना वो भी बैटर को जाता है, और जब क्लियर है तो फिर उसमें कोई संदेह नहीं है। लेकिन नहीं, कोई बात नहीं, गेंदबाज का भी जोश जज्बा जुनून रहता है। जब गेंदबाजी करके आता है ना उतनी उसके पास बैलेंस नहीं रहता है कि गेंद कितनी अंदर जा रही है कितनी बाहर जा रही है, और खास करके फास्टर गेंदबाज। और यह चले सटम पुल बड़ी आसानी के साथ है पिकअप किया, देखते हैं बाउंड्री लाइन के क्या बाहर पहुंचा यहाँ से सत्यवन काकड़ी सर। देखिए यहाँ से इशारा आता हुआ मेन अंपायर इस वक्त देते हुए पर 4 रन। सत्रह रन से गेंद की बात करेंगे जिससे दूर जाता है। जो दर्शक क्राउड है उनसे गुजारिश करना चाहेंगे थोड़ा सा मदद मेहनत कर ले। तो ये चले हमारे हॉलैंडर देखिए तेजी से भागते हुए यहाँ से मैदान के चारों तरफ देखिए कहीं पेड़ हम देख सकते हैं, बड़े गैप हैं। और जैसे जैसे मुकाबला देखिए आगे बढ़ेगा यहाँ से क्राउड बढ़ेंगे, और जैसे क्राउड आएंगे गेंद देखिए काफी जल्दी अंदर आएगा। चलिए यहाँ पर बात करेंगे बॉल चॉइस के समय 2-3 बॉल चॉइस कीजिए, खास करके देखिए जब गेंद टूटेगी फूटेगी या किधर घूम भी होगी तो इतना समय वक्त नहीं लगेगा यहाँ से। अब 5 ओवर का मुकाबला देखिए, पहले राउंड के देखिए चारों मैच रहेगा, उसके बाद सेकेंड एंड थर्ड राउंड देखिए बात करेंगे 4 ओवर रहेगा, लेकिन जिसमें एक टीम देखिए सुपर 5 में अगर कल फर्स्ट नाइट की अगर बात कर लेंगे तो यहाँ से कोपरा टीम देखिए बात करेंगे टॉप 5 में पहुंचने वाली पहला टीम। लेकिन आज कौन सेकंड टीम होगी भाई, आज की बात करेंगे तो आज बड़े देखिए अच्छे अच्छे टीम है, धुरंधर टीम है। और ट्रॉफी देखिए इसलिए ट्रॉफी को देखने के साथ साथ मैंने देखा कि कितना ट्रॉफी यहाँ से लाइन देखिए बिग ऑफ बिग ट्रॉफी। और बाला दादा धुमाल कहा जाए तो निश्चित रूप से बड़ा दिल भाई, इनकी किताब आप कभी खोल कर देखिए, हिस्ट्री खोल कर देखिए। ये मेरी जुबान बयान नहीं कर रही है, आप टेनिस क्रिकेट के कोई भी खिलाड़ी को पूछिए या किसी भी से महाराष्ट्र की धरती के पर एमआईडीसी तलोजा विभाग में देखिए जिस नाम ने देखिए राजा रानी, ओ ये तो गाना हमने सुना था, एक राजा था एक रानी थी। और पूरी देखिए उनकी टीम है सुनील और ड्राइव देखिए बहुत बढ़िया मिड ऑफ को यहाँ पर थोड़ी सी हल्की सी चूक है, कीमत चुकाना पड़ेगा भाई छोटी छोटी गलती से। यहाँ पर मोरेश सर देखिए बात करेंगे लीडिंग रोल ले रहे हैं, यहाँ पर लेजेंड खिलाड़ी अनुभव इस वक्त हैं, और उनके साथ देखिए बात करेंगे करण भूरे अच्छा साथ दे रहे हैं। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 21 रन। यहाँ पर जय वागे सर देखिए दिस साइड टीम है, बहुत बढ़िया देखिए बात करेंगे। और आने वाले वक्त में देखिए श्रद्धांजलि ट्रॉफी आपको दिखेगा दिस के मैदान के अंदर से फरवरी महीना में देखिए बात करेंगे शायद 10 से 14 या 11 से 14 तक निश्चित रूप से रेगुलर 40+ मुकाबला आपको दिखेगा वहाँ पे। और देसाई कहा जाए तो मैंने यही बात बताया, बहुत बड़ी गांव, बहुत टैलेंट की कमी नहीं है, बहुत सारे खिलाड़ी हैं देखिए आज लेजेंड से लेकर से अनुभव तक यहाँ। और अभी तक स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा है 21 रन, बहुत बढ़िया देखिए हमारे दोनों स्कोरर का जितनी भी तारीफ किया जाए यहाँ से। और रोहन निगुकर और उनका साथ निभा रहे हैं पूरी रात। पृथ्वीराज पाटिल देखिए बात करेंगे ग्राउंड देखेंगे, जमीन देखिए जिस जमीन पर इनके नाम है, अच्छी बात है। रुपेश सालुंके देखिए यहाँ पर जानकारी देते हुए यहाँ पर रोशन सालुंके के छोटे उस्ताद है निश्चित रूप से। रोशन सालुंके का भी देखिए हम कटआउट बैनर से देख सकते हैं। नितेश सेठ पाटिल देखिए जो एमएलए ट्रॉफी मैदान के कारण मुझे लगता है और नाइट शो देखा नहीं, लेकिन देखिए वो सपना अधूरा नहीं रहा। यहाँ पर राजा रानी घोट है, बाला दादा धुमाल देखिए यहाँ से। चलिए बच्चे हमारे चिल्लर पार्टी जल्दी गेंद को मत पकड़िए, बाहर पकड़िए, अंदर नको बाबा। चलिए हम देख सकते हैं यहाँ पर रुपेश लीजिए, प्रदीप पाटिल लीजिए,
पप्पू लीजिए, सुनील सालू के लिए सभी देखिए यहाँ से मेहनत लेते हुए यहाँ से चौके के साथ साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 25 देखिए 25 रन है। बालादादा धुमाल देखिए जो चेहरा पया क्रिकेट के गोडगावातील आदरणीय व्यक्तिमत्व कैलाश पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे। कैलाश मनपूर्वक आपलं राजा राणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने सरसे स्वागत है। महागुरु सर देखिए बात करेंगे यहाँ पर इस टूर्नामेंट में बहुत अच्छा चीज एक देखने को मिलता हुआ। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा है 25 रन देखिए यहाँ से आता हुआ और एक सिंगल के साथ साथ देखिए स्कोर जाकर पहुंचा 26 रन। महागुरु एमडी सर देखिए एंकर की दुनिया के साइंस बादशाह और उनके साथ देखिए उपाध्यक्ष योगेश मणवी सर है जिनके पास एंकर भी है अच्छी बढ़िया और कमेंटेटर भी देखिए यहाँ से। और इस टूर्नामेंट में देखिए बड़ा दिल दिखाए यहाँ पर, कहीं लेजेंड कहीं युवा देखिए कमेंटेटर, कई नए चेहरे भी आपको देखने को मिलेंगे। और सुनील सालम के देखिए वो जानते हैं छोटी सी दुनिया से उन्होंने छोटी से आज इस मुकाम तक हासिल किए हैं। आज भी उनके टीम में देखिए कई युवा खिलाड़ी को लेकर से राजा रानी अपनी बरकरार देखिए हैसियत को बरकरार रखी यहाँ से। और सिंगल आने के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच रहा है 27 देखिए 27 रन। मोटर बाइक देखिए हम देख सकते हैं मैन ऑफ द सीरीज के लिए स्पोर्ट साइकिल देखिए। और सबसे खासियत देखिए ट्रॉफी भाई 6 फुट का ट्रॉफी देखिए, मुझे लगता है बड़ा टेम्पो लेकर आना पड़ेगा और 11 खिलाड़ी आकर उठाना पड़ेगा। पहला नंबर का ट्रॉफी ये कौन पहुंचेगा कहां तक ये कह नहीं सकते हैं, लेकिन एक ट्रॉफी में कोपरा टीम ने नाम लिखा है। ओ ऊंचाई लिए क्या लंबाई लेकर जाएगा यहाँ से, हाँ लंबाई भी लेता हुआ यहाँ से 1K47 पर है। क्या बात है, इसे कहते हैं मत सोचो जिंदगी बोझ है क्योंकि समस्या हर रोज है। जिस करण पाटिल ने कहर मचाई थी पहला ओवर में, उस करण के ऊपर वापस हमला करते हुए इस बार शॉर्ट सिलेक्शन फंसे। ओहो चिंगो चिंगो, ये क्या छोड़े या मैच छोड़े भाई यहाँ से, ये आने वाला वक्त ही बताएगा यहाँ से। ओ ये क्या कर रहे थे यहाँ से, ये करण खुद आत्महत्या करने चले गए भाई। एक अच्छी साझेदारी बन रही थी यहाँ से, ये तो ऐसा हुआ कि आपने दावा दे दिया वापस से। गलती तो की थी यहाँ पर तिम्बोडी टीम के फील्डर ने। क्या हो सकता है यहाँ पर विकास को बुलाना, वेल फिनिशर। देखते हैं यहाँ से, चलते हैं डीजे के पास। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 35-35 पर विकेट नंबर 3। तरी यानंतरची थँक्स बाबूशा। यानंतरची लढत असेल हनुमान नेवाली स्कायरा 11 नेवाली पाडा विपक्ष गावदेवी नारिवली या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। चलिए बात करेंगे आज बघा ज्या महाराष्ट्र मध्ये एक एंकर की दुनिया में बात करेंगे यहाँ पर महागुरु एमडी सर। और जहाँ पर अगली मैच के लिए देखिए बात करेंगे, दोनों टीम टॉस के लिए तुरंत तैयार रहना होगा। मोरिस सर और विकास पाटिल को देखिए यहाँ पर बल्लेबाजी में आज प्रमोद दादा देखिए टीम में नहीं है, निश्चित रूप से लेता हूँ मास्टर माइंड देखिए सन्माननीय सीडीबाई पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। व्यासपीठावर यावं आपलं राजाराणी ग्रुप बालाशेठ धुमाल आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने आपलं स्वागत आहे। चलिए बाला दादा धुमाल का देखिए बड़ा धमाका। निश्चित रूप से जब तक हम टीम में भी देखिए बात करेंगे, योगेश मणवी सर आज उपाध्यक्ष देखिए हमारे परमेल समालोचक आश्वासन के हैं। आज दिग्गज देखिए यहाँ पर आज खिलाड़ी भी आपको कहीं दिग्गज दिखेंगे, कहीं लेजेंड दिखेंगे। और उसके साथ साथ है आज कमेंट्री बॉक्स में देखिए फर्स्ट नाइट से लेकर और मजा आएगा, खूब मजा आएगा। आज टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 35-35 रन है। एमआईडीसी तलोजा में देखिए बात करेंगे, पिछले साल भी हमने देखे थे नाइट की बारिश है। अभी देखिए आने वाला वक्त में महागुरु सर है जहां आपको हरीश दादा पाटिल देखिए बात करेंगे, शिवसेना शाखा प्रमुख जिनकी तरफ से टुंड्रे पर देखिए एक बड़ा बिग शो नाइट मैच आ रहा है 8 से लेकर 13 तक है। और उसके बाद देखिए बात करेंगे रोशन साई स्पोर्ट देखिए बात करेंगे चिंद्रन है, जहां पर वहां पर भी एक बड़ा बिग शो आ रहा है नाइट मुकाबला 20 से लेकर 26 तक है। कितनी सारी क्रिकेट देखिए अभी भी एमआईडीसी तलोजा में चलता हुआ यहाँ पर। उसके साथ पेंदर नाइट आपको फिर से वापस दिखेगा। और स्लोअर गेंद देखिए यहाँ से, क्या बढ़िया यहाँ पर देखिए नकल गेंद डालते हुए यहाँ से। लेकिन कहते हैं ना नकल के लिए कभी कभी अकल की भी जरूरत होती है यहाँ पर, और बहुत बड़े अकल का इस्तेमाल करते हुए यहाँ से। यही तो बात हमने छेड़ा था कि करण भूरी एक सिर थे बल्लेबाज है, लेकिन विकास की बात करेंगे ना, इनकी बल्लेबाजी पे शक मत करना। लेकिन फंस गए स्लोअर गेंद में भाई। जिस विकास पाटिल को यहाँ पर मैदान पर बुलाया गया था बड़े हिट के लिए,
अब सेलिब्रेशन देखिए तेंबुड़ा टीम की तरफ से, आप देख सकते हो यहाँ पर वाटा विकेट, विकास पाटिल का विकेट। ते आगमन झालेलं आहे। या व्यासपीठावर आपलं राजा राणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने सरसे स्वागत आहे। चलिए बात करेंगे यहाँ पर स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए यहाँ से 35 देखिए 35 तक पहुंचे हैं और बहुत बढ़िया देखिए हमारे दो स्कोरर राजा रानी देखिए बात करेंगे तो नाम लाडले बेटे और बेटी के इस नाम से देखिए इस मैदान पर ग्रामस्थ मंडल ट्रॉफी मौका था यहां से, कहते ना दिल गलती कर बैठा भी। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे पर विकास पाटिल का विकेट गिरना, यहां से एक जाल फेंका गया था मोरिस सर की तरफ से, यहां पर खास करके करण भूरी देखिए यहाँ पर रनआउट हुए थे। क्या एक बहुत बड़ी साजिश थी और साजिश के साथ साथ क्या बहुत बड़ी देखिए यहाँ से देसाई गांव के देखिए बात करेंगे जमाई राजे हमारे मनोज दादा मस्कर देखिए इस वक्त देसाई टीम को देखिए शुभकामना भेजते हुए। और हमेशा देखिए जब भी देसाई टीम खेलती है और ये देखिए ठाणे रायगढ़ की कितनी बड़ी रिश्ता है यहाँ से कोपरली से देखिए मनोज मस्कर सर देखिए बात करेंगे। स्कोर की बात करेंगे 30 से 36 तक पहुंचा है और खास करके देखिए देसाई के जमाई भी हैं वो। स्वागत है दादा आपका। यहाँ पर चलेंगे मैच की तरफ है और मोरिस सर देखिए स्लोअर गेंद मुश्किल में डाल रहे हैं, लगातार स्लोअर गेंद डालने के साथ साथ है। और कुल स्कोर की बात करेंगे तो देखिए जाकर पहुंचा है 37 देखिए यहाँ पर 37 रनों तक पहुंचे हैं। लेकिन अभी भी उभर की बात करेंगे तो यहाँ से आखिरी अंतिम गेंद रहेगी, लेकिन से कुछ कहा नहीं जा सकता क्या कुछ बनेगा। वाइड देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ यहाँ पर से एक्स्ट्रा रन से मदद आपको जरूर करेगी यहाँ से, लेकिन जिस रनों में देखिए रुकावट लगी है क्या यहाँ पर नितिन पाटिल जूनियर टाइमिंग देखिए, टाइमिंग को फोकस कीजिए भाई। 20 मिनट पहले 4 ओवर के लिए यहाँ पर से टाइमिंग के मामले में देखिए बिल्कुल हम पीछे नहीं रहेंगे। नहीं बात करेंगे सुनील दादा सालों के, अच्छी बात है वाइड किया जब मॉर्निंग इंपॉर्टेंट नहीं, टाइमिंग खास करके बहुत इंपॉर्टेंट रहता है। पहले थे दीवाने अब लगे हैं कमाने, बहुत सारे देखिए ऐसे नौजवान है महागुरु सर जिन्हें नौकरी जॉब बिजनेस समय पर मैच कंप्लीट करना पड़ता है। और बहुत बढ़िया देखिए यहाँ से कमाल का गेंद आता हुआ यहाँ से देखिए ओवर कंप्लीट होता हुआ। और इसके साथ साथ देखिए बात करेंगे थोड़ा सा निराश रहेंगे 39 देखिए यहाँ पर 39 रन तक पहुंचे हैं और जहां पर देखिए 4 विकेट गंवाए हैं। और जो 20 मिनट का समय दिया गया है ना, आपने अच्छा करण कंप्लीट किया है इस समय में, लेकिन आखिरी बार थोड़ा सा जल्दबाजी करें। देखिए करण एक ऐसा खिलाड़ी, मैं पहले ही बताता हूँ, ये सिर्फ ही खेल से बड़ा नहीं, ये मन से भी बहुत बड़ा है भाई। मैदान में कभी देखिए तू मैं नहीं, टीम को बैलेंस लेकर चलता है। संदीप उस टीम में है देखिए बात करेंगे सचिन चालके साहब लीजिए, मनोहर पाटिल साहब टीम के पीछे। स्कायरा 11 जानुमान नेवालीपाडा विपक्ष गावदेवी नारिवली या दोन्ही क्रिकेट संघांसाठी शेवटचा पुकार आहे। राजा राणी क्रिकेट संघ घोट यांची नियमावली अतिशय स्ट्रिक्टली आहे। पहिले सत्र संपल्यानंतर लगेचच नाणेफेक केली जाणार आहे आणि एखादा संघ जर उशीर आला त्या संघाला 3 धावाने दंडित केले जाईल। चलिए क्या बात है, यहाँ पर पेनल्टी का देखिए जो रूल नियम है वो फॉलो किया जाएगा। और 4 ओवर का खेल कंप्लीट हुआ 39 रन। सैंडी पालकर सर ने भी देखिए भी दाग दिया पर, जब मैंने करण के बारे में जिक्र किया वो बताए बिल्कुल ये एक बहुत बड़ा खिलाड़ी है, कभी भी देखिए बायज नहीं करता है, खिलाड़ी को लेकर चलता है बैलेंस, चाहे अंपायर का डिसीजन हो या कोई प्रतियोगिता के बारे में लीजिए, मैच के बारे में लीजिए। मनोज दादा मस्कर देखिए यहाँ पर एकदम से देखिए एंजॉय ले रहे हैं मैच को। देखिए टीम देखिए काफी मर्तबा देखिए यहाँ से ये टीम रायगढ़ में आती रहती है, खेलना पसंद करते हैं, चाहे सुखदेव काका लीजिए, प्रमोद दादा लीजिए, मिसो रिची मात्रे देखिए जिन्हें मिस कर रहे हैं। लेकिन आज भी देखेंगे युवा टीम भी हमारे दिलीप दादा देखिए बात करें लेजेंड है, इस टीम में जुड़े हैं। हितेश बल्लेबाजी में देखिए बात करेंगे थोड़ा सा हितेश का क्या फॉर्म जिसके कारण थोड़ा सा नीचे उन्हें रखा गया। जूनियर नितिन बात करेंगे यहाँ से अच्छे बल्लेबाज है, उनके पास क्षमता है, लेकिन अब मोरिश इन्हें थोड़ा सा आक्रामक खेल दिखाना होगा यहाँ से,
क्योंकि कम से कम देखिए 50 के ऊपर हर टीम चाहती है पहुंचने के लिए। और आराध्य स्पोर्ट देखिए तेंबोड़ा टीम एकदम इन्फॉर्म टीम इनके बारे में हर कोई पता है। कल देखिए टॉप 5 पर पहुंच के आए। ओ या चलिए मोरेश्वर के पल्ले से आखिर में आता हुआ यहाँ से तुन्ना तुन्ना। अरे गेंद कहाँ गया मुन्ना? क्या गेंद जा रही है दिसई नाका की तरफ? 6 रन। आगमन झालेलं आहे। राजाराणी घोट क्रिकेट संघाने स्पर्धेचे आमचे शिल्पकार बालाशेठ धुमाल यांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे। यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। चलिए अंतिम 4 गेंद जिस मोरेश्वर का क्या छोड़ा गया था भाई, अब ये नहीं रुकेगा भाई। यहाँ पर अब कयामत की कहर मचा रहा है भाई। यहाँ से भूखा शेर हमला करता है और ये जख्मी शेर तबाही 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 तबाही। वीर प्रसन्न गोटगाव बिंजोर शर्यत लावतावरा। प्रत्येक शर्यत जिंकताव आम्ही अट्टत आम्हाला है। देखिए इसकी अहमियत आप जान सकते हो। कुणाल बात करने के लिए यहाँ पर शायद यहाँ पर गेंदबाज के पर टूटते हुए खास करके सनील गायकवाड़ देखिए बात करेंगे। बैक टू बैक 2 छक्का लग चुका है यहाँ से। क्या हैट्रिक बढ़ेगा यहाँ से? टीम का स्कोर 53 रन। और अगर वही बात करेंगे मोरेश्वर का इनिंग्स 34 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं भाई। क्या बल्लेबाजी, एक आशिक बनता है इसके से, एक लेजेंड बनता है रिस्क से। आज मोरेश्वर के ऊपर पूरी जवाबदारी था। ये टीम की यहाँ पर कप्तान भी है टीम की यहाँ से। और ये चलिए तीसरे के लिए ऊंचाई तो ली है, क्या लंबाई लेकर जाएगा? यश यहाँ पर लंबाई ले लिया पर क्योंकि पेड़ को छुआ है और 6 रन आता हुआ। देखिए आप सोच रहे होंगे जो क्या छोड़ा गया था भाई यहां से। संदीप भुईर एक लेजेंड खिलाड़ी से देखिए गलती हुई थी, लेकिन अब वो गलती सोच रहे होंगे कि मुझसे कितनी बड़ी चूक हो गई। लेकिन देखिए कोई गलती करने नहीं आता है। माँ गुरु सर ये क्रिकेट ऐसा है भाई, दिल गलती कर बैठा बे। लेकिन देखते हैं गलती। अरे क्या अब तो गेंदबाज कहेगा भाई कि अल्लाह बचाए मुझे, है तेरे वार से, 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 है तेरे वार से। बात करेंगे यहाँ पर कहते हैं ना, जंग लग जाने से खंजर बदल देते हैं। अगर दबाव आने के साथ साथ मोरिसन ने मंजर बदला है। तालियां मोरिसन के लिए बजना चाहिए। 46 पर बल्लेबाजी कर रहे हैं। अर्धशतक के लिए 4 रन। गेंद बचा एक। क्या आज की रातों में पहला अर्धशतक होगा? क्या कल अर्धशतक बना यहाँ से? नहीं भाई, इस टूर्नामेंट का क्या पहला अर्धशतक है? जिस मोरिसन का क्या छोड़ा गया था भाई, ओ किनारा लिया, भला ही अर्धशतक नहीं मिला, लेकिन फिर भी तालियां बजनी चाहिए। 46 का इनिंग था यहाँ पर। वाटा इनिंग्स, वाट ऑफ इनिंग्स यहाँ पर एक दबाव डाल दी इनफॉर्म टीम आराध्य स्पोर्ट्स है। तिम्बोड़ी टीम भलाई कल की रात कानपुली में एमआरडीसी तलोजा में डंका मचाई है, लेकिन आज महागुरी एमआरडीसी तलोजा में बात करेंगे घोट की नगरी में राजा रानी क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडल ट्रॉफी में। टारगेट की बात करेंगे, टारगेट 65 बना है। 66 का एक बड़ा टारगेट है, लेकिन चलेंगे यहाँ पर टॉच की तरफ। महागुरु एमडी सर जहाँ पर तैयार हैं। कमेंट्री बॉक्स पर देखिए हमारे योगेश मडवी सर, उपाध्यक्ष पनवेल समालोचक एसोसिएशन के इस वक्त तो जुड़ेंगे, खूब मजा आएगा। हॅलो, थँक्स बाबूशाही इथे नाणेफेक केली जात आहे। स्कायरा 11 जानुमान नेवालीपाडा विपक्ष गावदेवी नारिवली या दोन्ही क्रिकेट संघाला आमच्या राजाराणी क्रिकेट संघ घोट ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने शेवटचा पुकारा आहे। तुम्ही पहिला चेंडू पडण्यापूर्वी जर टॉस कक्षमध्ये दोन्ही संघ नायकांनी संपर्क साधला नाहीये तर सामना 5 षटकांच्या ऐवजी 4 षटकांचा सामना इथे खेळवला जाईल। व्यासपीठावर आमचे राजाराणी क्रिकेट संघाची सर्व कमिटी पाहतो। सुनील आहेत, सर्व आमचे सहकारी सर्वेश
महागुरु सर बात करेंगे। प्रमोद दादा मात्रे देखिए ठाणे वाघ जो आज टीम में जुड़े नहीं है, लेकिन जिनकी तरफ से देखिए पुणे पर हैं खास करके, लेकिन मोरेश सर के इनिंग के लिए उन्होंने 2000 कैश प्राइज है, निश्चित रूप से ऑनलाइन या जाकर आपको वहीं मिल जाएगा ना। जय वागेश्वर क्रिकेट संघ, देसाई क्रिकेट संघ म्हटला तर या गावाची टेनिस विश्वामध्ये खूप मोठी ओळख आहे, ज्यांना आम्ही टेनिस क्रिकेटचे भीष्माचार्य म्हणून खऱ्या अर्थाने ओळख संबोधतो, ते सुखदेव काका म्हात्रे यांच्या गावातील हा संघ आणि सन्माननीय एक ठाणे जिल्ह्यातील नव्हे तर रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांचा आदर सन्मान सातत्याने क्रीडा क्षेत्रामध्ये केला जातो असे आदरणीय सुखदेव काका म्हात्रे साहेबांच्या वतीने जय वागेश्वर क्रिकेट संघ, देसाई, त्याचबरोबर आराध्य 11 टेंबोडे आणि राजा राणी क्रिकेट संघ घोड या ऑर्गनायझर कमिटीला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. सुखदेव काका म्हात्रे साहेब, आपला आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. तर ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे संत वचनाप्रमाणे की निश्चित स्वरूपात ज्यांचं योगदान इथे लाभलेलं आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या संत वचनाप्रमाणे या स्पर्धेसाठी 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य करणारे महेश अनंत पाटील, विधी निलेश पाटील याचकडून 50,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही राजा राणी क्रिकेट संघ घोड यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्यांच्या समवेत गिरीधर सुरेश पाटील, चंद्रकांत धोंडू पाटील आणि नरेश पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलंही राजा राणी क्रिकेट संघ घोड यांच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. मोरेश्वर संघनायक आहेत जय वागेश्वर क्रिकेट संघ, 46 धावांची मॅरेथॉन दमदार इनिंग साकारली. देसाई गावातील आणि ठाणे ग्रामीण मधला एक आदर्श क्रिकेटर प्रमोद दादा म्हात्रे, प्रमोद दादा यांच्या वतीने आपल्यासाठी ते 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. चला ऑनलाईन खऱ्या अर्थाने पेड करण्यात आलेलं आहे. आमच्या बाबूशाह यांच्याकडे ते परफेक्टली जमा करण्यात आलेला आहे. प्रमोददादा म्हात्रे देसाई, आपला मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो आणि वळतो सामन्याकडे. आता या सत्रासाठी वळणार पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आमचे परममित्र योगेश मडवी, मॅन फ्रॉम सिद्धी करवले. थँक्यू सो मच महागुरु, थँक्यू सो मच बाबूशाह. कबाई केशरी गंध आम्हा शिवछत्रपतींचा छंद, मुखाने एकच नामघोष जगदंब जगदंब. छत्रपती शिवरायांना त्रिबार मानाचा मुजरा अर्पण करून जमलेल्या माझ्या तमाम सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत त्या सर्व लाडक्या क्रीडरसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती असलेल्या आमच्या सर्व मान्यवरांचं सन्माननीय बालाशेठ धुमाल यांच्या वतीनं अर्थात राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आजच्या रात्री पहिलीच बिग फाईट लढत मैदानावरती आराध्य स्फुट टेंबोडे विरुद्ध तुम्ही पाहता जय वागेश्वर देसाई यांच्यामध्ये 65 धाबा वागेश्वर देसाई संघाने केल्या. 66 धाबेचं टार्गेट मैदानावरती टेंबोडे संघासमोर असेल. आणि आता सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आराध्य स्फुट टेंबोडे संघाची संदीप भोईर आणि राहुल गडगे. एक धाव घेतली राहुल गडगेनं पहिल्या बॉलवरती. इकडे गोलंदाज बादल मात्रे पावर सर्कलचं पहिलं षटक फेकतो. 2 फिल्डर बाउंड्री लाईन वरती, ऑफ साईडला एक, ऑन साईडला एक, दोन्ही ऑन साईड मध्ये आहेत. आणि इकडे या ठिकाणी डॉट चेंडूची समाप्ती. एक खेळाडू वायडिश लॉंग ऑनला, एक खेळाडू तुम्ही मिड विकेटला. अशा प्रकारे दोन्हीच्या दोन्ही खेळाडू ऑन साईड मध्ये पाहतात. ऑफ साईड बघा मिड ऑफ तैनात केली गेली आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तैनात केली गेली आहे. त्यानंतर कव्हर पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट आणि सेकंड स्लिप, लेग स्लिप, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, अशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवले सर्कलच्या आतमध्ये. पॉवर सर्कलचं पहिलं षटक बादल मात्रे बॉलिंग ट्रॅकमध्ये. पुन्हा एकदा बॉल चांगला आहे, अगदी सुरेख बॉल. लेंथ लाईन बघा किती सुंदर आहे, परफेक्ट बॉल फेकतोय. गुडलेनचा जास्त वापर केलाय. कधी चेंडूला बाउन्स देतो, कधी चेंडूला डीप ठेवतो. आणि
आत्ता सध्या तरी बादल मात्रेचं ओव्हरमध्ये जवळजवळ 3 चेंडू फेकलेत त्यानं आणि फक्त एकच धाव दिली. संदीप भोईर सेकंडला बॅट्समन आहे. 2 चेंडू बीट झाले. बॉल या बेस गॅप शॉट सिलेक्शन. पॉइंट कव्हर पॉइंटच्या मधनं बॉल चाललाय. कव्हर सीमारेखा दिशेनं धन 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 करत बॉल सीमारेखा बाहेर. तर स्कायरा 11 नेवाली पाडा क्रिकेट संघ नाणेफेकी साठी संपर्क साधावा. हे षटक संपण्यापूर्वी जर तुम्ही मैदानात आमच्या स्टेजवर आमच्या टॉस कक्ष मध्ये जर संपर्क साधू शकले नाहीये तर संघाला 2 धावांनी दंडित केले जाईल. 2 धावांनी ते दंडित करण्यात आलेलं आहे. स्कायरा 11 नेवाली पाडा क्रिकेट संघाला उशीर आल्यामुळे. नाही महागुरु अगदी योग्य डिसिजन राजाने गोट संघ पप्पू असेल किंवा सुनील असेल प्रदीप असेल योग्य डिसिजन त्यांच्या वतीनं. कारण जो कोणी उशिरा येईल त्याला लगेच पॅनल्टी. कारण स्पर्धा महागुरु एवढी मोठी आहे. या स्पर्धेसाठी बालाश्री धुमाल यांनी भरपूर मेहनत घेतली आहे. 1 मॅन आर्मी. खरं तर बालाश्री धुमाल यांचे कौतुक करायला पाहिजे. त्यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा गजर क्रिकेटचा सोहा आनंदाचा. बॉल चांगला आहे. फटकाही तेवढाच चांगला. ऑफ साईडला 1 शाखा बाउंड्री लाईनच्या दिशेनं 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. 4 रन. पाटील आदरणीय भरत पाटील साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. राजा राणी क्रिकेट संघ घोट आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं आम्ही स्वागत करत आहोत. ज्या अनुमान स्कायरा 11 नेवाली पाडा क्रिकेट संघ तुम्ही अजूनपर्यंत ते उपस्थित राहिले नाही आहेत. मात्र तुमच्या संघाला 2 धावांनी ते दंडित सुद्धा करण्यात आलेलं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बघा नेवाईपाडा संघ एक मोठा संघ आणि आदर्श संघ आहे. प्लीज एखादा तरी मेंबर आला असेल तर आपण लगेच संपर्क करा. या ठिकाणी पहिला षटक समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 रन्स आल्यात. टार्गेट 66 धाबेचं आहे. सिद्धी करवलेचे आमचे विजय पाटील रिक्षावाले खरं तर मॅचचा आनंद घेत आहेत आणि देसाई संघाला सपोर्ट करण्यासाठी ते आलेत. कारण आकाश पाटील यांचे ते मामा आहेत. विजय पाटील आपलं स्वागत आहे. व्यासपीठावरती पोलीस पाटील अर्थात भरत पाटील देखील आकाशचे मामा आहेत. ते देखील मॅचला एन्जॉय करतात. त्यांचंही स्वागत आहे. एका बाजूला जय बागेश्वर देसाई आणि दुसऱ्या बाजूला आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे हे 2 संघ एकमेकाविरुद्ध खेळत आहेत. तर सन्माननीय कृष्णा शेठ धुमाल यांचं आगमन झालं. वेलकम कृष्णा दादा आपलं स्वागत आहे. बालाशेठ धुमाल यांचे बंधू आहेत आणि सातत्याने या स्पर्धेला आणि या टीमला त्यांचं खूप मोठं सहकार्य असतं. खोलात टाकलेला चेंडू ब्लॉक हॉलचा चेंडू इथे ऑनसाईटला फ्लिक केला. एक सिंग मिळाली. सिंगच्या मदतीनं टीम टोटल 11 वरती पोहोचली आहे. सिंग डबलच्या माध्यमातून संघ पुढे वाटचाल करतोय परंतु अद्याप 55 धावेची आवश्यकता आहे. येणारे 23 चेंडू. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. चांगला बॉल गॅप शॉट सिलेक्शन. पॉइंटला बीट केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. तोपर्यंत फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत. 2 धाबा एकवटले गेलेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे परंतु सिंग डबलच्या माध्यमातून संघ वाटचाल करतोय अवघ्या 13 या धावसंख्येमध्ये. सिंगल डबल सोबत चौकार षटकार महत्वाचे. कारण आता राहिलेले चेंडू 22 आणि तिथनं बनवायचे धाबा फडकापती 13 आलेत. म्हणजे अद्याप 53 धावेची गरज आहे 22 चेंडूमध्ये. 2 ताकदवर संघ. यानंतरची लढत खूप चांगली होणार आहे परंतु ही लढत देखील तेवढीच चांगली पाहायला मिळेल. 46 धावेची शानदार इनिंग मोरेश्वर पाटील. फार वेगवान बॉल पडल्यानंतर इकडे फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. व्हेरी गुड डिलिव्हरी. कौतुक करेल. ओव्हर नंबर 2 फेकत असताना गोलंदाज मयूर म्हात्रे जण आतापर्यंत चांगले षटक फेकलंय. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत केवळ 3 धावा आल्यात. 3 चेंडू 3 धावा. एकही विकेट नाहीये आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघाला. गेल चेंज करावा लागेल.
लेग ग्लान्स केलाय, बॉल चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं, धन 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 करत चौकार. व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. काशीनाथ महागावकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. नरेंद्र बेलुसे साहेब आणि त्यांच्या समवेत आलेल्या सहकार्यांचंही आम्ही राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आणि खास करून या स्पर्धेचे आमचे शिल्पकार बालाशेठ धुमाल आणि सर्व आमच्या सहकार्यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. बघा दोन्ही संघटक आता पोहोचलेत. टॉस ओव्हर नंतर केला जाईल. बॉल चांगला समोर खेळतात यावेळेस एक सिंगल मिळाली. शॉर्ट मिड विकेटला बॉल फील्ड झालाय. सिंगल बरोबर टीमची टोटल 18 या धावसंख्येवरती. अद्याप आपण पाहिलं तर 48 धाबीची गरज आहे जिंकण्यासाठी. येणारे बॉल खरं तर या ओव्हरमध्ये एक म्हणजे जवळजवळ 19 चेंडू आणि 48 धाबा. कोई लक्ष मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नाही. पुन्हा चांगला बॉल, पुन्हा डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. पॉवर प्लेचे दोन्ही षटक समाप्त झाले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा लागलेत. बिनगडीबाद 18 धावा. येणारे समीकरण 18 चेंडू आता 48 धावेची आवश्यकता. केली जाणार आहे. एका बाजूला स्कायरा जानमान नेवालीपाडा विपक्षे गावदेवी नारिवली क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक इथे केली जाईल आणि नाणेफेक करण्यासाठी आम्ही ते नाणेफेक संपन्न इथे ज्यांच्या शुभ हस्ते होईल ते सन्मान्य महेश अनंत पाटील. बघा विधी निलेश पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 50,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य त्यांचे बंधू त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून इथे आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. त्या आदरणीय महेश अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे. या नेवालीपाडा नारिवली संघ इथे उपस्थित आहे. नाणेफेक तर करायची आपल्याला फक्त. चला नाणेफेक इथे संपन्न होणार निश्चित स्वरूपात. चला महेश अनंत पाटील यांच्या हेड अँड टेल नाण्याची दर्शनीय बाजू आणि नाणेफेकीचा कौल नेवालीपाडा क्रिकेट संघ स्कायरा 11 संघनायक डिसिजन त्यांनी सांगितलं वेट अँड वॉच. परंतु दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा असतील. चला वर्तमान लढतीकडे. योगेश मडवे मॅन फ्रॉम सिद्धी करवले. 2 षटक समाप्त झाल्याने 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर बोलती लागल्यात. 18 धावा. 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली. प्रारंभ झाल्याने पहिला चेंडू डॉट आलाय. धावसंख्या 18 वरती गोलंदाज दिलीप मात्रे. दिलीप पाटील एक अगदी जुना खेळाडू आहे. लेजेंड खेळाडू आणि सिनियर खेळाडू. सातत्याने या खेळाडूला आपण पाहिलं देसाई संघामध्ये. बॉल चांगला समोर खेळतात अगदी ऑफसाइड मध्ये लॉंग ऑफ रिजनला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल मिळाली. दिलीप पाटीलकडे अनुभव भरपूर आहे. भरपूर वर्ष त्याचं क्रिकेट मी पाहिलंय. अगदी लेग ब्रेकच्या माध्यमातून तो गोलंदाजी करतोय. मोठमोठ्या खेळाडूंना शांत ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून केले जाते. परंतु या मॅच मध्ये 2 बॉल 1 धाबा. बिनगडीबाद 19 धाबा. एकीकडे विकेट टिकली आहे. खरं तर पार्टनरशिप बनते परंतु त्या पार्टनरशिपला आता महत्व नाहीये. 14 चेंडू समाप्त झाले. जवळजवळ 15 चेंडू समाप्त झालेत. दाबालेत स्कोरबोर्ड होती फक्त 19. 3 चेंडू मध्ये फक्त 1च धाव. अजून एक डॉट बॉल. मी का सांगितलं की दिलीप पाटीलकडे अनुभव आहे आणि बॅटची खरं तर इथे बॅट्समन आउट झालाय. स्टंपिंग झालंय. खरं तर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि लेग ब्रेकच्या माध्यमातून मी आत्ताच उल्लेख केला की अनुभव भरपूर आहे. सातत्य टेकवले दिलीप पाटीलनं. विकेट पहिली मिळाली देसाई संघाला आणि दिलीप पाटीलला.
त्याच्या आतमध्ये दाखल झाला एक विस्फोटक काढू, परंतु आता संघर्ष करावा लागेल टीम मैदानावरती आराध्य स्पोर्ट टेंबोडेला. बॉल चांगला समोर घेतो, अगदी स्टेट दिशेने चालला स्क्रीनच्या समोर. चांगली बिल्डिंग, व्हेरी गुड. ऋषीकडून बघा चांगलं शतक्षण झालं. ऋषी म्हात्रे म्हटलं की प्रमोद म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत, सुखदेव काकांचे नातू आहेत. नक्कीच धावसंख्या 1 ने पुढे. 20 रन्स जिंकण्यासाठी 46 ची गरज आहे. सामना आता कठीण होत चाललाय आराध्य स्पोर्ट टेंबोडेला, कारण इकडे दिलीप पाटीलनं काय सुंदर गोलंदाजी केली. तिसरं षटक फेकलं त्यानं आणि 1 विकेट घेत धावा केवळ 2 खर्च केल्या दिलीप पाटीलनं, आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा पडकावरती धावा लागलेत त्या 1 गडी बाद. 20 येणारे 2 षटक करतात. 12 चेंडू आणि 46 ची गरज. व्यक्तिमत्व राम दाडावकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. राजा राणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं व्यासपीठावर आपले स्वागत आहे. शांततेचे प्रतीक चंद्रकांत पाटील आपले मनपूर्वक स्वागत आहे. यावं व्यासपीठावर. आणि आराध्य 11 टेंबोडे क्रिकेट संघाचे बिग समर्थक बबनबाई मस्कर टेंबोडे क्रिकेटचा आनंद घेतात. आपणही यावं व्यासपीठावर. आपलंही मनपूर्वक इथे बालाशेठ धुमाल आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने आम्ही ते स्वागत करतो. विशाल भोईर आपले स्वागत आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स योगेश मडवी. न्यू गोलंदाज चौथ्या षटकामध्ये रितेश म्हात्रेचा वापर केलाय. चांगली लढत मैदानावरती पाहायला मिळेल 2 संघांमध्ये. तर सन्माननीय रामशेठ दाडावकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. बॉल चांगला, फटकाही तेवढा चांगला होता, परंतु त्या ठिकाणी स्टँडर्ड फिल्डिंग पाहायला मिळाली आकाशकडून. धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 रन. सिंगल डबल आता काही फरक पडत नाहीये, कारण या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी 11 चेंडूमध्ये 45 धावेची आवश्यकता आहे. सामना पंचांचा इशारा, वाईट बॉल आलाय. 1 धावसंख्या आपण पाहिली वाढतीये, परंतु सिंगल डबल आता काही फरक पडत नाहीये. तो म्हणजे जे वागेश्वर देसाई संघाला, कारण आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघाला धावांची गरज आहे. या ओव्हरमध्ये बॉल 1च फेकलाय. 2 धावा आल्या म्हणजे आता गरज आहे 44 धावेची. बॅटची एज, फलंदाज बाद. अजून एक धक्का आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघाला. संघ अडचणीत सापडलाय, कारण येणारे समीकरण आता 44 धावा म्हणजेच बॉल शिल्लक असतील या ठिकाणी 10. इथे ज्यांचं आताच आगमन झालेलं रामशेठ दाडावकर त्यांच्या वतीने ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 4000 रुपयाचं सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतो. तर बघा संघाचे ऑनर खरं तर अतुल पाटील यांचे सुपुत्र मयंक अतुल पाटील यांच्याकडून मोरेश्वर पाटीलसाठी 500 रुपयाचं प्राइज झाले. 46 धावेची त्यांना दमदार इनिंग खेळली आणि त्यासाठी हे प्राइज त्याला दिलं जात आहे. अतुल दादा आपलं स्वागत आहे. नवीन बॅट्समन कुणाल भोईर आलाय मैदानाच्या आतमध्ये. बॉल चांगला समोर खेळतात, अगदी बॉल चाललाय, परंतु सिंगल डबलला काही महत्व राहिलं नाहीये. सामना आता देसाई संघाच्या बाजूनं जवळजवळ मजबूत झालाय. इथनं येणारे बॉल शिल्लक राहते ओव्हरमध्ये 9 चेंडू आणि 43 धावा.
43 धावेची गरज आहे. येणारे 9 चेंडू गेअर चेंज करावा लागेल. अनेक वेळा पाहिलं एखाद्या खेळाडूची इनिंग 9 चेंडूमध्ये 50, 9 चेंडूमध्ये 40, परंतु आता 9 चेंडूमध्ये 43 बॉल इथे रन्स तर आपण मला मिळणार नाहीये. 8 बॉलमध्ये 43 धावा. आता संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय. जी स्टार्ट आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघाला सुरुवातीला करायची होती, पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये तुम्हाला गुड स्टार्ट मिळवायची होती. खरं तर मोठ्या धावांचा पाठलाग करता तर तुम्हाला पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग करायची आहे, परंतु ते झालं नाहीये. देसाई संघानं केलेली आक्रमक गोलंदाजी हे त्यांचं मजबुतीचं कारण बनलं. इकडे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, धाव येत नाहीये. 7 बॉलमध्ये 43. आता 7 बॉल 7 षटकार मारले तरी सामना जिंकू शकत नाही, कारण कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. तुम्ही पाहतायत राजाराणी घोट संघ आयोजित क्रीडा स्पर्धा मैदानावरती बालाशेठ धुमाल यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रीडा स्पर्धा. येतोय चौकार, मात्र आता चौकाराला महत्व राहिलं नाहीये, कारण मॅच हातातनं निसटली आहे. 6 चेंडू 39 धावेची गरज आहे. सन्माननीय बालाशेठ धुमाल या स्पर्धेचे सर्वेसर्वा, त्यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहतात मैदानावरती. खरं तर राजाराणी क्रिकेट संघ घोट यांचं नेहमी स्वप्न असतं एखाद्या मोठ्या स्पर्धा घडवण्याची. मग महागुरु गेल्या डे स्पर्धा आपण पाहिल्या, अनेक वेळा चर्चित राहिल्या, आणि जेव्हाही स्पर्धेचं अनाउन्समेंट होतं तेव्हा लगेच 2 दिवसामध्ये संघ फुल होतात. निश्चित स्वरूपात राजाराणी घोट क्रिकेट संघातील सर्व सहकाऱ्यांचं कौतुक करावं लागेल. आणि त्यांचं एक स्वप्न होतं प्रकाश ज्योतातील क्रीडा स्पर्धा, आणि ते स्वप्न मात्र राजाराणी क्रिकेट संघाचे खऱ्या अर्थाने शिल्पकार म्हणून आणि संघाचे एक आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे आपण आदराने पाहतो ते आदरणीय बालाशेठ धुमाल यांच्या माध्यमातून हे प्रकाश ज्योतातील क्रीडा स्पर्धेचं स्वप्न आता मात्र इथे साकार झालेलं आहे. योगेश, खऱ्या अर्थाने कौतुक करावे लागेल या स्पर्धेचं. अतिशय दमदार स्पर्धा घोडगावच्या क्रीडा नगरीमध्ये आपल्या भेटीसाठी आलेली आहे. महागुरु, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती आहे का, या आकर्षण आहे त्यांच्या ट्रॉफ्या. कधी तुम्ही त्यांची स्पर्धा पाहिली, छोट्या ट्रॉफ्या कधी पाहिल्या, आणि स्टँडर्ड क्वालिटीच्या ट्रॉफ्या ह्या नेहमी राजाराणी घोट संघाच्या वतीनं स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी पाहिलं. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. स्पर्धा किती असो, 50,000ची असो किंवा 60,000ची, ट्रॉफ्या फक्त त्यांच्या सगळ्यात मोठ्या असतात. आता देखील बघा, यंदाच्या सीझनमध्ये अनेक नाईट्समध्ये आपण महागुरु पाहिले असते, परंतु सर्वांना आकर्षित करणाऱ्या ट्रॉफ्या म्हणजे राजाराणी घोट संघाच्या वतीनं आपण पाहतोय. बालाशेठ धुमाल नेहमी त्यांच्या पाठीशी असतात, या संघाच्या आधारस्तंभ आहेत. बॉल चांगला, इनसाइट आउट, फायदा नाहीये. षटकार तर मिळणार, परंतु या षटकाराला आता महागुरु किंमत नाही. आम्ही नेहमी सांगतो ना की भात करपून गेल्यानंतर पडलेल्या पावसाला 0 किंमत असते, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेल्या बुद्धीला 0 किंमत असते. तसेच सामना संपल्यानंतर मारलेले चौकार षटकार याला 0 किंमत. वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला. फक्त औपचारिकता आहे मॅचमध्ये. सुरुवातीला या फटक्यांची नितांत आवश्यकता होती. बघा ना किती लांब पल्ल्याचे षटकार हे बॅट्समन सुरुवातीला पाहिजे होते, आणि आता उशीर झालाय. खरं तर तुम्ही पाहतायत करण पाटील एक विस्फोटक खेळाडू आहे, ज्याला लवकर यायची गरज होती आणि त्याला जास्त संधी देण्याची गरज होती संघाला, परंतु उशीर झाला आणि आता सामना त्यांच्या हातातून निसटलाय. फक्त औपचारिकता. 2 बॉल शिल्लक. चला नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघ रेडी राहा. गावदेवी नारिवली विरुद्ध स्कायरा 11 जर्मान नेमालीपाडा. पुन्हा प्रहार, आणि तिकडे झेल टेपलाय. 1 बॉल शिल्लक आहे या ठिकाणी. चला, नवीन फलंदाज मैदानामध्ये व्यासपीठावर अनिल भोईर आणि त्यांच्या समेत अशोक भोईर यांचं आगमन झालेलं आहे. राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. आणि सामना जिंकलाय मैदानावरती. आपण पाहतोय टीम
जय वागेश्वर देसाई संघाचं अभिनंदन करूया. हार्डलक आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघ या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आणि विजेता संघाचं अभिनंदन. चला दोन्ही संघ आपण सेकंड करा. सेकंड करूनच आपण मैदानाच्या बाहेर व्हा, कारण हार जीत नेहमी होत असते मैदानावरती. कारण आम्ही